नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचरणी आज प्रार्थना की स्वामी आई, तुमची प्रार्थना आणि तुमचा संदेश जो भक्त ऐकत आहे त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि यश भरभरून द्या. जीवनातील वाईट घटना आणि संकटे तुम्ही दूर करा अशी तुमच्या चरणी प्रार्थना. तर आजच्या स्वामीच्या संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींना वंदन करून आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. स्वामी म्हणतात की बाळा, जीवनात तुम्ही दुःखी असाल तर शांतपणे हा संदेश ऐका. शेवटपर्यंत शब्दावर लक्ष द्या. तुम्हाला प्रत्येक शब्द मार्ग दाखवत असेल आणि तोच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनही घडवून आणेल. स्वामी म्हणतात की तुमची संकट मुक्त होणार आहेत इतकी शाश्वती तुम्ही मनामध्ये ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा. तुमचेही स्वामींवर प्रेम असेल तर प्रत्येक शब्द खरा ठरेल. स्वामी म्हणतात की बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट काही दिवसामध्ये तुला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करत आहात ते तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात की माझ्या बाळा, आनंद, सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण दिसत आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक प्रकारचा अनुभव आहे, परंतु तोच सर्वांना हवा आहे. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात की बाळा, जिथे विश्वास आहे तिथून तुमच्या जीवनाची नक्की सुरुवात होते आणि जीवनातील असे मार्ग तयार होतात जे तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातात. मी तुम्हाला जीवन कसे जगायचे आहे याचे मार्गदर्शन नक्कीच करेन, पण जीवन तुम्हाला जगायचे आहे हे तुमच्या लक्षात असू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधीही घाबरू नका, कारण आता ही सुरुवात तुमच्यासाठी शून्यातून नाही तर शून्यातील शून्यातून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो, हा माझा आणि तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तीच वेळ तुमची आहे जी जर चांगली असेल तर सर्व तुमची, नाही तर खराब असेल तर सर्व तुमचे जवळचे असून सुद्धा तुमचे दूरचेच राहतात आणि फक्त स्वामी तुमच्या सोबत असतात. आणि हे सत्य जेवढ्या लवकर तुम्ही जाणून घ्याल तेवढ्या लवकर जीवन स्वीकाराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्याच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवाप्रमाणे अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे कधीही सोडू नका. ते तुमचे कर्म आहे, ते तुम्हालाच करावे लागेल. जो आपले कर्तव्य पार करता करता माझ्या ध्यानात राहतो त्याच्या नामात स्वामी राहतात. माझ्या सेवेत जो राहतो अशाच भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्याच्या सुखात मी नेहमी सोबत असतो. बाळा, कधीही अडचणी आयुष्यात नव्हे तर प्रत्येकाच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. तेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य तुमच्यासाठी पुरेसे आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि दृढ विश्वास असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला साध्य होऊन जातात. स्वामींवर विश्वास ठेवून पहा. स्वामींवरचे दुर्लक्ष करू नका. तेच तुमच्या जीवनाला आकार देतात आणि तुमचे जीवन सक्षम, परिपूर्ण करतात. कदाचित या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारख्याही होत नसतील, पण आता काळजी करू नका. लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे, जेथे सर्व काही तुमच्या मनासारखे घडणार आहे. येणाऱ्या दिवसात तुमच्या आयुष्यात असे चमत्कार दिसून येतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत जा. माझ्यावर ठेवलेला विश्वास ती तुम्हाला स्वामीपर्यंत सोडत आहे आणि स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत. कधीही चुकीच्या गोष्टीमागे धावू नका, कारण लवकरच त्या बर्बाद होतात.
तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामीवर म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी साध्य होण्यात स्वामी तुमच्या जवळ आहेत. आता तुम्ही भाग्यवान ठरत आहात. स्वामी म्हणतात, तुमची चूक महत्त्वाची असेल तर नेहमी व्यक्ती विसरा आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरा. कधीही कुठल्या गोष्टीसाठी एकाच गोष्टीच्या पाठी लागून राहू नका, कारण जीवनात सुख दुःख हे तर येतच आहे, त्याच्यासोबत आपले जीवनही बदलायलाच हवे. आता स्वामी म्हणतात की हे सुंदर आत्मा, तुझ्यासाठी हा संदेश खूप खास आहे. तू वगळू नकोस. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण यात बांधला आहे. तो तुझ्या जीवनातील सर्व गोष्टी शक्य करतील ज्या तुझ्यासाठी आर्थिक आरोग्य, कुटुंब आणि तुमच्या जीवनातील यश, करिअर भरभरून तुमच्यासोबत राहत आहेत. तुझ्या सर्व चिंता आता माझ्याकडे सोपवा आणि मी तुला जे दीर्घ आयुष्य देईन ते आतापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहे. ते आयुष्य तुम्हाला मी आजच दिले आहे. आता हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत जे तुम्ही काही मागता ते कधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा, कारण स्वामी प्रार्थना जी आहे ती स्वीकार तुमच्यासाठी केली आहे आणि त्याचे फळ तुम्हालाच मिळत आहे. तुम्ही खूप काळजी करत असाल, पण नेहमी मी कोण आहे हे विसरू नका. माझ्यासाठी काहीही कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही माझ्याकडे तुमच्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे जी तुमच्या जीवनात पूर्णपणे बदल घडवून आणेल. स्वामीसाठी अशक्य असे काहीच नाही. मी तुमचा बचाव करत आहे हे तुम्हाला कळावे असे माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा, सक्रिय राहा, स्वामी मार्गात येण्यासाठी तयार राहा. तुमच्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते. आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा, कारण तुमच्या जीवनाचा अंत आणि सुरुवात माझ्यापासूनच आहे. तेव्हा सज्ज व्हा, कारण आशीर्वाद आणि चमत्काराचा हंगाम तुमचा सुरू झाला आहे. त्यात तुम्ही प्रवेश केले आहे. तुमचे तन मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये. अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. स्वामींना तुमच्यापर्यंत येण्यासाठी प्रार्थना करावी. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे नेहमी आपल्यासोबत असतात. ते कधीही आपल्यापासून दूर जात नाहीत, हे विसरू नका. स्वामी म्हणतात की मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे. काही वेळा मला तुम्हाला काही गोष्टी शिकवायच्याही असतात, परंतु तुम्ही त्या शिकण्यापासून दूर जातात. म्हणून मी तुमची परीक्षा नेहमी घेत असतो. बाळांनो, विश्वास असल्यास तुम्ही स्वामी तुमचे मार्गदर्शन मला खूप उपयोगी ठरत आहे अशी कमेंट करा. जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर आता धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे जो तुमच्यासाठी खूप आनंदाचा आणि योग्य संधी घेऊन येणार आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा. काय माहिती, ही संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल आणि तीच संधी तुमच्या जीवनासाठी खूप अनमोल ठरेल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते, पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वीपासूनच पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आता घोषित करतो की तुम्ही खूप भाग्यवान आणि स्वामींचे प्रिय भक्त आहात. आता गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात आणि कोणीही तुमच्यासाठी धावून येत असेल तर त्यासाठी तुम्हीही धावून जायला विसरू नका. आता तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत असे अशी कमेंट करा. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडून येईल जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलण्यास कारणीभूत असेल. तुमचेही स्वामींवर प्रेम अखंड होईल. मी भूतकाळातील तुमच्या मनातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकली आहे. तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करून आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुमच्या मनाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्वच्छता झाली आहे. आता तुम्ही पवित्र प्रिय भक्त आहात. आता यापुढे चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ नका. हा तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे.
तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. तुझ्या जीवनातील चांगल्या गोष्टी तू दूर केल्या आहेस. बाळा, स्वतःला ओळख. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवूनही देईन. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्ताच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो, पण वाईट गोष्टी कधीही त्यांच्या घडू देत नाही. आणि मागितलेली सर्व गोष्ट तुम्हाला मिळेलच असं नाही. मी तुम्हाला त्याच गोष्टी देतो जे तुमच्यासाठी गरजेच्या आणि योग्य आहेत. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा ऐश्वर्य मी देईन. विश्वास ठेव, तुझ्यासाठी सर्व काही ते शक्य होईल. बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप. तुला येऊन कुणीही काहीही सांगेल, विरे दर्शवतील, पण तू ठाम राहा आणि तुझा मार्ग कधीही सोडू नका. कारण जिथे विश्वास ठाम आहे तिथे माझे नाम आहे. तुझा संसार येथे पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला सर्व देऊन विश्वास ठेव. तुझ्यासाठी सर्व काही योग्यच घडणार आहे. ज्याची तू वाट पाहत आहेस त्या गोष्टी तुला नक्कीच मिळून जातील. बाळा, विश्वास असल्यास आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माऊली तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला स्वामींच्या भेटीसाठी एक आस तयार होईल. तुमच्या आयुष्यातील विरोधक तुम्हाला काय ढवळाढवळ करत आहे याची पर्वा करू नका. मी काय करत आहे याची त्याला काळजी आहे आणि ती काळजी तुमच्यासाठी खूप योग्य आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.